असाच एक किस्सा सांगतो. विधान भवनात मी ज्यावेळेस हे गुवाहाटी प्रकरण झालं त्यावेळेस साहेब आले होते मुख्यमंत्री म्हणून आणि मी विधान भवनात थांबलो होतो. साहेब आले, सगळे लावाजमा होता, बॉडीगार्ड्स होते, सगळे लोक सरका. मी आपलं थांबलो कडेला आता. त्या अगोदर साहेबांना 2-4 वेळेस भेटलो होतो मुंबईमध्ये. मी अशा हाताची घडी घालूनच थांबलो. साहेब आले, लांबून माझ्याकडे पाहिलं आणि पुढे जाऊन परत थांबले. माघारी वळून बघितलं, मला म्हणले, "इकडे ये." मी गेलो. "काय काम होतं?" म्हणले, "तुझं." मी तिथं खरं इम्प्रेस झालो. माझ्या खांद्यावरती हात साहेबांनी ठेवला. मला त्याच ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला. शिवसैनिक आणि महायुतीच्या सर्व उमेदवाराच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ साहेब या ठिकाणी आले होते. मी आहे थोडासा लाडका. वेळेस माझ्या वरिष्ठ लेव्हलच्या मंत्री महोदय असतील, माझे नेते असतील, त्यांच्याकडं ज्या वेळेस गेलो त्यावेळेस वैयक्तिक एकही काम घेऊन मी कधी गेलो नाही. प्रत्येक वेळेस मी सामाजिक कामं घेऊन गेलो. इथल्या नागरिकांच्या सुखसुविधेसाठी काय कामं करावं लागतात हेच घेऊन गेलो. नेतृत्व जे शून्यातून निर्माण होतं ते नेतृत्व आम्हाला आवडतं. जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली माणसं असतात. त्यांच्याकडे नेतृत्व करायची Story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सुरू असून आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील याच ठिकाणी कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि जेवढी मतदारसंघामध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. कोणाच्या प्रचाराला आले होते तर अनंत पाटील यांच्या सभेला आले. तेच अनंत पाटील आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? तुमच्या प्रचारासाठी खुद्द राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री प्रचाराला आले. म्हणजे एवढे सगळे उमेदवार आहेत तुमच्या पक्षाचे, पण तुमच्याच सभेला ते आले. त्याने काय आहे, आमच्या सर्व शिवसैनिक आणि महायुतीच्या सर्व उमेदवाराच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ साहेब या ठिकाणी आले होते. मी आहे थोडासा लाडका साहेबांचा. माझी काम करायची पद्धत, सार्वजनिक कामं घेऊन मी जातो ना साहेबांकडे. त्याच्यामुळं मी आदरणीय साहेबांचा चाहता आहे चांगला, त्यांचा कार्यकर्ता आहे, त्यांचा शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे, की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या प्रचारार्थ साहेब आले. झंझावात तर बघितलाच तुम्ही शिवसेनेचा कसा आहे. त्याच्यामुळं साहेब आल्यामुळं अत्यंत आनंदी वातावरण आहे. माझ्यात पण मनात पण आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे, इथल्या नागरिकांमध्ये पण आहे. पण काय असं विशेष असं नातं आहे तुमचं? प्रताप सरनाईक पण तुमच्या घरी जेवायला आले, शिंदे साहेब प्रचाराला आले. म्हणजे सगळ्या जिल्ह्यातल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांमध्ये तुमच्याच घरी आले विशेष करून. आता माझ्यापेक्षा तुम्ही सरनाईक साहेबाला विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला चांगलं मिळेल. आजपर्यंत मी ज्या वेळेस माझ्या वरिष्ठ लेव्हलच्या मंत्री महोदय असतील, माझे नेते असतील, त्यांच्याकडं ज्या वेळेस गेलो त्यावेळेस वैयक्तिक एकही काम घेऊन मी कधी गेलो नाही. प्रत्येक वेळेस मी सामाजिक कामं घेऊन गेलो. इथल्या नागरिकांच्या सुखसुविधेसाठी काय कामं करावं लागतात हेच घेऊन गेलेलो आहे आणि मला दाखवायची थोडीशी आवड नाही, की आम्ही काय केलं आणि काय नाही. कामं बोलतंय. माझ्या कामाची पोंचपावती म्हणूनच ही उमेदवारी आज देण्यात आलेली आहे. ही मात्र निश्चित आहे. मी प्रेक्षकांना मला एक सांगावं वाटतं, की अनंत पाटील हे वयाच्या 28व्या वर्षी या अगोदरही जिल्हा परिषद सदस्य राहिले. स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य होते. वयाच्या 28व्या वर्षी तुम्हाला ते पद भेटलं. काय नेमकं जादू होती? कधी झाला होता शिवसैनिक आणि तुम्हाला डायरेक्ट स्वीकृत सदस्यपद भेटलं गेल्या वेळेस? लहानपणापासून मला राजकारणाची आवड आहे. समाजकारण्याची त्यातल्या त्यात खूप आहे. एक जिव्हाळा आहे मला लोकांबद्दल, सर्वसामान्य लोकांबद्दल, गोरगरिबाबद्दल माझ्या मनामध्ये. आणि काही ठिकाणी विकास कामं फुटलेली आहेत. विकास झालेला नाही. प्रचंड परिस्थितीचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतो. एक वेदना होतात माझ्या मनाला हे सगळं पाहिल्याच्या नंतर. त्याच्यामुळे मला पहिल्यापासूनच राजकारण, समाजकारणाची आवड आहे दोन्ही गोष्टींची. समाजकारणाची जास्त आहे. कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. 80% आम्ही समाजकारण करतो, 20% आम्ही राजकारण करतो. पण समाजकारण करत असताना काही सूडबुद्धीची लोकं आपल्याला मध्ये-मध्ये सारखं त्रास देतात. त्याच्यामुळे हे राजकारण करावं लागतं. ही त्याच्या मागचा फॉर्म्युलाच म्हणावा लागेल. आणि ज्या वेळेस मी माझ्या वरिष्ठांकडे गेलो, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन गेलो, माझ्या कार्यकर्त्यांशी घेऊन गेलो, युवक मित्रांशी घेऊन गेलो, इथल्या विकास कामाची घेऊन गेलो. त्याच्यामुळे मला उमेदवारी ही तर दिलेली आहे. आणि राहिली गोष्ट स्वीकृत सदस्याची. तर मी जसं तुम्हाला म्हणलं, की मला पहिल्यापासूनच काम करायची आवड आहे.
आणि त्याची पोचपावती म्हणूनच मला जलसंधारण आणि जलव्यवस्थापन समितीवरती जिल्हा परिषदला सदस्य म्हणून घेतलं होतं. हं. आता उबाटामध्ये त्यावेळेस मग पुन्हा म्हणजे तुम्हाला कोणाची जास्त तुमच्या पाठीमागे कोणाचं बॅकअप होतं, की तुम्हाला डायरेक्ट स्वीकृत सदस्यपद भेटलं 28व्या वयाच्या इतक्या कमी वयात? माझ्या पक्षाचं, शिवसेनेचं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं. मी पहिल्यापासून एकनाथ शिंदे साहेबांचा चाहता आहे. त्यांची काम करायची पद्धत मला चांगल्या पद्धतीनं आवडती आणि साहेबांना भेटायला आम्हाला कधी कुठल्या गोष्टीची अपॉइंटमेंटची गरज लागत नाही. कुठल्या वशिल्याची गरज लागत नाही. तसं जुन्या लोकांसोबत तसं नव्हतं. हां, हे एक मला विचारायचं होतं. उबाटा कसं सोडलात म्हणजे ह्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत कसं जॉइन झालात? हे आणि बघ तिकडं काय नाही गेलात? हे बघा, ही शिवसेना मुळात एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्य नेते आहेत आमचे ते. ही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे आमची. ते एक म्हण आहे बघा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. अभी राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. या अशा गोष्टी आहेत बऱ्याचशा. आणि शिंदे साहेबांचं काम मला चांगल्या पद्धतीमध्ये खूप आवडलेलं आहे. मी पहिल्यापासून शिंदे साहेबांचा चाहता आहे. चांगल्या पद्धतीमध्ये काम करतात. कधीही आम्ही या ठिकाणाहून गेलो बघा, कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं? गावाकडून गेलेला कार्यकर्ता मुंबईमध्ये त्याच्या नेत्याची भेट जर पटकन झाली, तर पुढचं नियोजन माघारी यायचं, सगळ्या गोष्टी. हा संघर्ष आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांपाशी करावा लागत. पहिलं थोडं अवघड होतं, वेळच मिळत नव्हता. नेत्यांना भेटायचं म्हणलं की 5-5 दिवस राहायची वेळ होती. आज एकनाथ शिंदे साहेबांसोबतचे माझे फोटो बघा किती आहेत आणि जुन्या नेत्यांसोबतचे बघा. भेटणंच अवघड होतं आणि आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी शिंदे साहेब आले प्रचारासाठी. ते अत्यंत म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. नेमकं काय एकनाथ शिंदेचे काय गुण अट्रॅक्ट करतात तुम्हाला? नेतृत्व जे शून्यातून निर्माण होतं ते नेतृत्व आम्हाला आवडतं. जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली माणसं असतात. त्यांच्याकडे नेतृत्व करायची धमकही नसते. गोरगरीब लोकांच्या अडचणी समजण्याची त्यांची मानसिकता देखील नसते. शिंदे साहेब शेतकऱ्याचे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून साहेबांची ओळख आहे. अत्यंत कष्टातून सगळं अडी-अडचणीचा सामना करून ते आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत. नेतृत्व चांगलं आहे आमचं. कधीही आजपर्यंत मी सामाजिक कार्य घेऊन कधीही गेलो. मी कधीही नकारार्थी माझं काम नाही झालं असं मी एकदा सुद्धा वापस आलेलो मला आठवत नाही. असाच एक किस्सा सांगतो विधान भवनात मी ज्यावेळेस हे गुवाहाटी प्रकरण झालं त्यावेळेस साहेब आले होते मुख्यमंत्री म्हणून आणि मी विधान भवनात थांबलो होतो. साहेब आले सगळे लावाजमा होता, बॉडीगार्ड्स होते सगळे रोक सरका. मी आपलं थांबलो कडला आता. त्या अगोदर साहेबांना 2-4 वेळेस भेटलो होतो मुंबईमध्ये. मी अशा हाताची घडी घालूनच थांबलो. साहेब आले, लांबून माझ्याकडे पाहिलं आणि पुढे जाऊन परत थांबले. माघारी वळून बघितलं मला म्हणले, "इकडे ये." मी गेलो. "काय काम होतं?" म्हणले तुझं. मी तिथं खरं इम्प्रेस झालो. माझ्या खांद्यावरती हात साहेबांनी ठेवला. मला त्याच ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला. मी ज्या कामासाठी गेलतो, ते काम केलं माझं त्यांनी. समाजकार्याचं काम होतं. ते त्या ठिकाणी काम केलं त्यांनी. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आहेत. स्थानिक प्रश्न, स्थानिक ग्रामीण विकासाची ही निवडणूक आहे. काय कामं करावीशी वाटतात तुम्हाला? थांबा 1 मिनिट. हे थांब. आता ही जी निवडणूक आहे, ही ग्रामीण विकासाची निवडणूक आहे आणि तुम्ही इथं उमेदवार आहात. मग काय विकास कामं करायच्यात? काय कामं करायच्यात जेणेकरून तुम्हाला या भागातल्या लोकांचा विकास करता येईल? हे बघा, ही निवडणूक ही जिल्हा परिषद पुरती मर्यादित निवडणूक नसून, ही निवडणूक ही भविष्यकाळ या भागातला विकास कसा होऊ शकतो, त्याची निवडणूक आहे. आम्ही याला जिल्हा परिषदची निवडणूक म्हणून मुळात पाहतच नाही. एक काम करायची संधी आपल्या मतदारसंघाला जो मरगळ या ठिकाणी लागलेली आहे, विकास कामापासून जी आम्ही लांब फेकलो गेलोय, ते विकास कामं करायची ही निवडणूक आम्ही पाहतोय. आम्हाला जिल्हा परिषदच्या सर्व योजना तळागाळापर्यंत आम्ही कसं पोहोचवू शकतो लोकांपर्यंत. आम्हाला तो आमचा मूळ अजेंडा आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या शेतकऱ्यांची. आज शेतकऱ्यांचं आपण परिस्थिती पाहतोय, की त्यांच्या हक्काच्या शेतापर्यंत जाण्यासाठी देखील त्यांना रस्त्याच्या अडचणी आहेत.
अतिक्रमण मुक्त रस्ते करायचा निर्धार आमचा आहे. शेतरस्ते आम्हाला प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी त्याचा हक्काचा एक रस्ता झाला पाहिजे. ही माझं पहिलं उद्दिष्ट आहे या निवडणुकीमध्ये. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्यासंदर्भातलाच. आमच्या मतदारसंघाला निम्न तेरणा धरण आहे मोठं माकणी डॅम. याच्या बॅकवॉटरमधनं ह्याच्यातूनच आम्ही ज्या ठिकाणी कोरडवाहू जमीन आहे, त्या ठिकाणी आम्हाला एक कॅनेलचं जाळं त्या ठिकाणी करायचं आहे, की जेणेकरून कोरडवाहू जमिनी ह्या निसर्गावरती अवलंबून न राहता त्यांना कॅनेलद्वारे 12 महिने 24 तास कसं पाणी पुरवठा आम्ही देऊ शकू, शेतकरी आनंदित आम्ही कसा ठेवू शकू, शेतकऱ्यांची कामं कशा पद्धतीमध्ये आम्ही करू शकू, याच्यावरती प्रामुख्याने आमचा भर राहणार आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसंदर्भातला ट्रान्सफॉर्मर आणि डीपीचा. तर आपण ज्या ठिकाणी अधिकचे ट्रान्सफॉर्मर लागणार आहेत, त्याची मंजुरी मी इलेक्शन झाल्या-झाल्या घेणार आहे पालकमंत्री महोदयाकडनं. माझा सर्व्हे झालाय. त्याची एस्टिमेट्स बनवायला चालू आहेत, की बाबा आपल्याला काय करावं लागेल, किती डीपी कुठल्या गावामध्ये करावं लागेल, जेणेकरून लाईटचा जो लोड आहे तो कमी होईल, शेतकऱ्यांची लाईटची व्यवस्था सुरळीत होईल. त्याच्यावर आम्ही भर देणार आहोत. त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न आला तो म्हणजे शिक्षणाचा इथल्या. जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळा चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही कसं सुधरवू शकतो? तिथलं शिक्षण कसं चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही देऊ शकू? ज्या ठिकाणी ज्या विषयाचा शिक्षक नाही, त्या ठिकाणी आम्ही शिक्षण भरती कशी देऊ शकू? ह्याची बी आम्ही चांगल्या पद्धतीमध्ये काळजी घेणार आहे. कारण इथला बालमित्र माझे भरपूर आहेत त्या भागामध्ये. त्या बालमित्रांचं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी एक चांगली व्यायामशाळा, चांगलं शिक्षण, शाळेमध्ये चांगले त्यांच्यावरती संस्कार, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण ही उद्या येणारं आपल्या भारताचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या गावाचं भविष्य आहे. त्याच्यामुळे मला हे करायचंय. आणि परत मुद्दा राहिला तो म्हणजे तरुणाईंच्या प्रश्नांचा. तरुणाई इथली बाहेरगावी खूप रोजगार निर्मितीच्या शोधामध्ये भटकत जातीये. इथला तरुण हा मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये अत्यंत कमी पगारीमध्ये तो त्याची उपजीविका भागवतो. अक्षरशः माझे मित्रपरिवार जास्त असल्यामुळं एक टाईमाचं जेवण ते करतात आणि उर्वरित जे काही त्यांचं मानधन आहे ते आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांकडे पाठवतात. अत्यंत बिकट परिस्थिती. अत्यंत बिकट. तरुण पोरं घरी सांगत नाही त्याची आम्हाला कल्पना आहे. कारण मी बी तरुण आहे. आम्ही बी ह्याच परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहे. आम्हाला याची जाणीव आहे ना. त्याच्यामुळे इथल्या तरुणांना याच ठिकाणी रोजगार निर्मिती झाली पाहिजे. आपल्या वयोवृद्ध वडिलांपाशीच त्यांनी हक्काने राहिलं पाहिजे. ह्यासाठी आम्ही काम करणार आहे. पैशाच्या शोधात उपजीविकेच्या शोधात त्यांनी कुठेतरी मोठ्या शहरात जाऊन आम्हाला घरं तोडायची नाहीत हो. घरं जुळवणारी ही शिवसेना आहे आमची. एकनाथ शिंदे साहेबांचे संस्कार आमच्यावरती चांगले आहेत. त्याच्यामुळे आम्ही याच भागामध्ये आमच्या ओळखीचा फायदा असेल, थोडक्यात काय पॉलिटिकल थोडीशी पॉवर असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर करून आम्ही आमच्या या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये कसं कारखाना उभा करू शकतो कुठला, तिथं रोजगार निर्मिती कशी करू शकतो, जेणेकरून इथले तरुण या ठिकाणीच नोकरीच्या शोधात बाहेरगावी न जाता इथंच नोकरी करून आपल्या परिवारासोबत ते वेळ घालवू शकतील, आयुष्य घालवू शकतील, आनंदाने जगू शकतील. ह्याच्यासाठी मला एकदा काम करायचंय. त्याच्यानंतर राहिला प्रश्न महिलांचा. आता महिलांना रोजगार निर्मिती लागते, बरोबर आहे. ज्या गरजू महिला आहेत, त्यांना रोजगार निर्मितीची संधी ग्रामीण भागामध्ये फारशी नसते. त्याच्यामुळे आम्ही लघु उद्योग, छोटे उद्योग या ठिकाणी आम्ही कसे उभा करू शकतो? बचत गट असतील, त्याच्यामार्फत आम्ही काय करू शकतो? म्हणजे ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती आम्ही कशी उपलब्ध करून देऊ शकतो? यासाठी देखील आम्ही चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे. पालकमंत्र्यांशी पण तुमचे खूप चांगले संबंध आहेत. आता थोड्या वेळापूर्वी घरी आले, तुमच्या जेवण केले. काय विशेष प्रेम आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत? हे बघा मी पहिल्यांदाच काय म्हणलं तुम्हाला, जे माणसं शून्यातून वरती जातात, त्यांना ह्या समाजामध्ये जे घटक आहेत त्याचा प्रत्येक अनुभव घेऊन तिथपर्यंत ते पोहोचलेले असतात. मग ते आमचे शिंदे साहेब असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील. एक कार्यकर्त्याची तळमळ काम करायची पद्धत, की ते एक नजर मारली कीच ओळखतात. आणि जे माणसं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, त्यांना भेटणंही अवघड असतं. आणि हे लोकं अशाच लोकांना पुढे नेतात, ज्यांच्यात काम करायची जिद्द आहे. माझ्यात काम करायची जिद्द आहे, आवड आहे मला. मी आजपर्यंत प्रताप सरनाईक साहेबाकडे वैयक्तिक काम घेऊन कधीही गेलेलो नाही. जे कामं घेऊन गेलो, ते ह्या इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचीच कामं घेऊन गेलो. त्याच्यामुळं साहेबाचा स्वभाव अत्यंत फ्रीली आहे. खूप चांगला स्वभाव आहे साहेबांचा. कधीही मला विकास कामाला निधी वगैरे कधीही कमी पडू देत नाहीत. चांगल्या पद्धतीमध्ये अ, हाताळतात सगळं. साहेबांवरती माझं प्रेम आहे. दोन्ही साहेबांवरती चांगल्या पद्धतीने. काय विषय नाही.
हे होते आनंद पाटील, एकनाथ शिंदे यांचं विशेष प्रेम असलेले, प्रताप सरनाईक यांचे विशेष प्रेम असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार. त्यांनी आपलं विजनही मांडलं, काय कामं करणार आहेत तेही अगदी व्यवस्थितपणे सांगितलं. म्हणजे पूर्ण नियोजन करून काय कामं करायच्यात हे नियोजन करून पूर्णपणे ते निवडणुकीला यामध्ये उतरले आहेत. तर बघूया, पाहूयात आता त्यांचे विकास कामं, त्यांनी मांडलेलं विजन जनता त्यांना किती प्रतिसाद देते. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, लोहारा, धाराशिव. प्रचार यंत्रणा खूप जोरात, अनेक वाहनं, युथ तुमच्या प्रचार यंत्रणेत जोडलेला होता. काय म्हणजे याचं गणित काय? एवढा युथ कसा तुम्ही तुमच्याकडं अट्रॅक्ट केला? मी अट्रॅक्ट केलेलं नाही. माझा स्वभाव फ्रीली आहे आणि माझे मित्र, ही तरुण पिढीच माझी ताकद आहे. माझी काम करायची पद्धत इथल्या तरुणांना सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही प्रचार यंत्रणा म्हणलात, मला उमेदवारी सोडायची नाही, आणायचीच. म्हणून कितीतरी फोन होते. ही ताकद आहे माझी. त्यांचं पाठबळ आहे. ज्या लोकांना मी ओळखत नाही अशी लोकं सुद्धा मला फोन करत होते, की काहीही करा, उमेदवारी लागते. या गावाच्या विकासासाठी, या पंचक्रोशीच्या विकासासाठी, या मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हाला लागते. प्रचार यंत्रणा सगळी त्यांच्याच ताब्यात आहे. चांगल्या पद्धतीचा प्रचार तेच करतात. मला मित्र आहेत, मित्र कमवलेले आहेत आणि इथल्या तरुणांना आता कुठेतरी एक आशेचा किरण म्हणून ते माझ्याकडे बघतात. रोजगार निर्मिती असेल, इथले प्रश्न सोडवण्यासाठी बघतात. राहिली गोष्ट आमच्या ताफ्याची, तर ते आहे थोडंसं करतो. कुठं कामासाठी अधिकाऱ्याकडे जाण्यासाठी पण एवढा ताफा घेऊन जाता का? आणि आता घराच्या बाहेर पडलं की थोडासा असतो ताफाच म्हणावा लागेल त्याला. कारण तसे मित्र आहेत माझे, सोडत नाहीत. जवळचे सगळे ही आहेत. एकदा निघालो की मग आम्ही जात असतो. पण ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणीच आम्ही आक्रमक आहेत. असं बाकी काय कुठला विषय नाही. एखाद्या सर्वसामान्य जनतेवर जर कुठल्या भागामध्ये, कुठल्या ठिकाणी जर अन्याय झाला, तर आमच्या बहीण शेवटी आम्ही कुणाची माणसं आहेत? शिंदे साहेबांची माणसं आहेत आम्ही. धर्मवीर आनंददिघे साहेबांची माणसं आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आम्ही. आक्रमकपणा आमच्यात राहणार आहे. लावाजामा तर राहणार आहे. धन्यवाद.